सँडविचचे तर बरेच प्रकार आहेत, त्यातलाच एक आपण बनवणार आहोत. बाहेर ठेल्यावर मिळतो त्याचप्रमाणे आपण आज घरी बनवणार आहोत. खायलाही एकदम चविष्ट असा लागतो. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि एकदम आपण सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया. तर इथं मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. कांदा, टोमॅटो, काकडी आणि एक बटाटा शिजलेला घेतलेला आहे. तुम्ही इथं भाज्या आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आपण ब्रेडला सुरुवातीला आपण बटर किंवा तूप लावून घ्यायचं. मी इथं तूप लावलेलं आहे. ते सुरुवातीला लावल्यामुळे आपली चटणी लावल्यानंतर ब्रेड नरम पडत नाही, त्यासाठी तूप लावून घ्यायचं. आणि वरून आपण हिरवी चटणी लावून घ्यायची. हिरवी चटणी आपण नॉर्मली करतो तीच आहे. तर ती आपण दोन्ही ह्याला लावून घेऊया. आणि वरून आपण कांद्याचे स्लाइस ठेवून घेऊया. त्यानंतर टोमॅटो आणि काकडीचे स्लाइस पण आपण ह्यावरती लावून घेऊया. इथं तुम्ही बीट सुद्धा वापरू शकता. बीट ही छान लागतं. एका एका लेयरने आपण सगळ्या भाज्या लावून घ्यायच्या आहेत. आता आपण यामध्ये बटाटाही स्लाइस करून लावून घेऊया आपण. आता आपलं सगळ्या भाज्या लावून झालेल्या आहेत ब्रेडवर. तर आपण वरच्या साईडच्या ब्रेडवर पण आपण सुरुवातीला बटर आणि नंतर ग्रीन चटणी लावून तयार करून घेऊया. आता मी इथं सँडविच मेकर घेतलेला आहे, त्याला आतून तूप लावलेलं आहे. हे तुम्ही तव्यावर ठेवलं डायरेक्ट तरी चालेल किंवा असं भाजलं तरी. हे आपण कमी गॅसवर दोन्ही बाजूंनी गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. हे आता भाजून झालेलं आहे. तर आता आपण हे काढून घेऊया आणि आपण ह्याचे काप करून घेऊया. उभा आणि आडवं एकदा आपण कट करून घेऊया. हे अजून गरमच आहे. आपण आता ह्यावरती चीज घालून घेऊया. हे आपण थोडं गरम असतानाच करून घ्यायचं. आता आपलं सँडविच तयार झालेलं आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.